नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्ही म्हणणार आहात, की आजचा व्हिडिओची सुरुवात अशी छान पसाऱ्याने झालेली आहे. तर घराचं काम सुरू आहे थोडंसं किचनचं. कारण एक लीकेज प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. जर एका ठिकाणी लीकेज कुठे झालं, तर सगळीकडे प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यातच हे माझं फेवरेट जगसुद्धा तुटलं. आता काय म्हणायचं, आता आपण नवीन घेऊन टाकू त्याचं टेन्शन नाही. आता हे जाईल आता कचऱ्यामध्ये. त्याच्यानंतर मग लिकेजचा प्रॉब्लेम होता किचनमध्ये बराचसा. कारण ना सतत पाणी जेव्हा आता आमच्याकडे पाणी असतं ते बराच वेळ असतं. सकाळी 7:00ला येतं ते 2, 2:30, 3 वाजेपर्यंत वगैरे असतं. परत रात्री 8 वाजता येतं ते पण बऱ्याच वेळ असतं. 24 तास पाण्याची सुविधा नाही आहे, पण पाणी बऱ्यापैकी असतं. तर प्रॉब्लेम काय आला होता, इथे तुम्हाला जो टब दिसतोय ना, तर तिकडनं लिकेज होत होतं. पण त्या माणसांना म्हणजे जे प्लंबरसाठी आले होते त्यांना वाटलं, की सिंकच्या खालून लिकेज होतंय, तिकडनं तो प्रॉब्लेम आहे. पण तो प्रॉब्लेम तिकडनं नव्हता. तरी पण आम्ही हे एक सोल्युशन करून घेतलं, की आपले नॉर्मल जे पाईप असतात ना, त्या पाईपपेक्षा तुम्ही ह्या असे जे एल्बो पाईप त्यांना आपण म्हणतो, तर त्या पाईपचं अशा प्रकारचं सोल्युशन तुम्ही करून घ्या बघा. त्यांनी आम्हाला करून दिलं. नॉर्मल पाईपचं असतं ना त्याच्यातनं खूप प्रॉब्लेम होतो. काही काही वेळेस तो पाईप लिकेज असतो किंवा काही काही वेळेस पाणी अटकत राहतं, ते जात नाही. पण अशा प्रकारचं आहे ना, हे एल्बो पाईप्सचं तुम्ही एकदा नक्की बनवून घ्या. तुम्हाला एक आयडिया म्हणून मी तुम्हाला दाखवलं. गेले 4-5 वर्ष आम्ही ती गोष्ट यूज करतोय. आपला जो व्हाईट कलरचा जो आपला हे असतो ना बेसिन, त्याच्यासाठी मी तसं करून घेतलं होतं आधी आम्ही. पण त्याच्यातनं अजूनही ना ते पाणी अटकत आहे ना काय, काहीच नाही त्याच्यावरनं प्रॉब्लेम आला. म्हणून आम्ही विचार केला, की आम्ही जे आपलं किचनचा सिंक आहे ना, त्यालासुद्धा आपण अशा प्रकारचं सोल्युशन बनवून घेऊ. तर म्हणून ते पण आम्ही करून घेतलं हाताबरोबर आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसणारच आहे. आणि एकदा एवढा पसारा झाला ना, की खूप पसारा होतो. बघा ह्याच्या खालती पण स्टोरेज आहे. त्याच्यामुळे खूप पसारा झाला होता. त्याच्यामध्ये सगळी लॉन्ड्री प्रोडक्ट असतात. त्याच्यानंतर फिनाईल, आपल्याला आधी पुसायचं, काही एक्स्ट्रेस बॉटल्स असतात त्या असतात. त्याच्यानंतर काही एक्स्ट्रा बादल्या ठेवल्या आहेत त्या म्हणजे कधी जास्त कपडे असतील, पाहुणे असतील, तर पाणी एक्स्ट्राचं भरून ठेवायला होतं. म्हणून ते त्यामध्ये सामान असतं. असं खूप सारं सामान ना त्याच्यामध्ये असतं आणि पाण्याचा माठ पण मला खालती ठेवावा लागला होता फ्रिजजवळ. तुम्हाला तो एका साईडला दिसतच असेल. कारण तिकडे त्यांनी व्हाईट सिमेंट भरून घेतलं होतं आणि खूपच लिकेजचा प्रॉब्लेम होता. अगदी असं पाटाचं पाणी वाहतं तसं हळू ते पाणी वाहत असायचं. मला पहिला डाऊट आला होता, की हा फ्रीजमधून पाणी येतंय की काय? फ्रीजमधून येतंय. पण तो फ्रीजमधून पाणी नव्हतं येत. कारण पहिला आता हा फ्रीज नवीनच आहे. तसं झाले त्याला 5-1 वर्ष. पण म्हणजे त्याचे जो सिस्टम्स आहेत ना, त्या खूप चांगल्या आहेत. मग असं मला वाटलं होतं, की त्याच्यातनं पाणी येत असेल, पण तिकडनं पाणी येत नव्हतं. पाईपलाईन ही आतून फुटली होती आणि जेव्हा आम्ही रिनोव्हेशनचं आम्ही काम केलं होतं ना रूमचं 3 वर्षाआधी तर तेव्हा आम्ही पूर्ण पाईपलाईन चेंज केली होती आणि त्याच्यानंतर आम्ही ती पाईपलाईन आतमध्ये टाकली होती. म्हणजे टाईल्सच्या आतमध्ये आम्ही ती पाईपलाईन टाकली होती. जेणेकरून ते दिसायलासुद्धा चांगलं दिसेल. कारण एक्सेस पाईप असे बाहेर दिसतात ना, तर ते चांगले वाटत नाहीत. तर मग आम्ही ते केलं. पण आता तो थोडासा प्रॉब्लेम वाटला, की 3 वर्षानंतर 3-4 वर्षानंतर हा प्रॉब्लेम मला वाटायला लागला. त्याच्यानंतर त्याच दिवशी आमचा वेगळा घाट होता, तो म्हणजे सांडग्यांचा. मी ह्याची रेसिपी तुमच्या सर्वांसोबत शेअर नाही केली, कारण हे मी फर्स्ट टाईमच करतोय. म्हणून मी तुमच्या सर्वांसोबत शेअर नाही केली. पण ऑन द ह्याच्यात मी तुम्हाला ते सांगून टाकेनच एकदा पुढच्या जे काही व्हिडिओज येतील त्याच्यामध्ये. कारण मला माहिती तुम्ही खूप जण विचारणार मला रेसिपी. म्हणून मग मी म्हटलं की आपण स्वतः पहिलं ट्राय करू. जर चांगले झाले, छान झाले, तर मग आपण तुमच्या सर्वांसोबत शेअर करू योग्य प्रमाणामध्ये वगैरे जसं मी केलं. अगदी त्याप्रमाणे. तर तुम्ही बोलाल हे कुठे आलंय? तर मी ज्या सोसायटीमध्ये राहतो ती सोसायटी 20 फ्लोअर्स म्हणजे 24 माळ्याची आहे. 24 फ्लोअर्सची आहे. तर त्याच्यावरती काही असे रेफ्यूज एरिया आहेत म्हणजे सेकंड, दुसरा माळा, 8वा माळा, 15वा माळा, 19वा माळा आणि 22वा माळा असे 4 रेफ्यूज एरियाज आहेत. तर त्याच्यात सगळ्यात बेस्ट रेफ्यूज एरिया हा 22 फ्लोअरचा आहे, 22व्या माळ्यावरचा आहे. पूर्ण गच्ची, मस्त ऊन असतं, एकतर सगळं वाळतं पटकन आणि खूप बरं पडतं. तर म्हणून आम्ही तिकडे आलो होतो.
त्याच्यानंतर मग ते करताना ना अक्षरशः एकतर ऊन एवढं होतं की चप्पल काढली तरी पाय भाजत होते आणि दुसरं ते म्हणजे की एवढं गरमीमध्ये पाय दुखत होते. तरी कसेबसे ते आम्ही सांडगे पटापटा करून घेतले. मी ना एका ठिकाणी सांडग्याची भाजी खाल्ली होती जी मला प्रचंड आवडली. पण ते म्हटलं की आपण सुद्धा करूया. कारण बाहेर सिंपली आपण विकत घ्यायला गेलो ना, तर खूप महाग असतात सांडगे. पण मला त्यावेळेस म्हटलं की एवढे काय लोकं महाग विकतात वगैरे. पण आता समजलं की त्याच्या मागे किती मेहनत आहे या सांडग्यांच्या मागे. खरंच सांडगे ना अगदी असे सोपे नाही आहेत करायला गेलं तर. खूप म्हणजे खूप कठीण आहेत. एकतर ते अशा प्रकारे बसून नीट करावं लागतं. त्यांना छान बरेच दिवस ऊन दाखवावं लागतं. त्याच्यानंतर ते छान तयार होतात. तर बघा अशा प्रकारे छान सांडगे तयार झालेत. मी मोजकेच केले होते, जास्त नाही बघा. 4 ते 5 ताटं भरली आहेत. आणि एक छोटंसं प्लास्टिकचं पॉलिथीन असतो ना, सॉरी, छोटंसं प्लास्टिकचं पॉलिथिन जे आहे त्याच्यावरनं ते भरून काढलंय. बस एवढंच सगळं केलंय आणि ते सर्व गोष्टी उरकून घेतल्या आम्ही आणि त्यांना वाळवून घेतलं 3 दिवस. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर सांडगे आपले छान म्हणजे सुकलेत तसे छान असा कुरकुरीत आवाज सांडग्यांचा यायला लागलेला आहे. आणि कसे दिसतायत सांडगे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासारखे झालेत की नाही मला नाही माहिती. पण मी माझ्या परीने जेवढं जमेल तसे ट्राय केलेत. मला ना सांडग्याची भाजी बऱ्याच ठिकाणी मी खाल्ली होती. तर त्याच्यानुसार मग मला खूप इच्छा आली, की आपल्या घरात सुद्धा सांडगे असावेत आणि आपण आपल्याला हवी तेव्हा तसं बाहेरनं मी आणू शकलो असतो. पण आपण घरात बनवलेली किंवा आपल्या हाताने तयार केलेली वस्तूची खाण्यात मज्जा वेगळी असते असं म्हणतात ना. तर म्हणून मग मी विचार केला घरीच करू. ते छोटे-छोटे पाडायचे होते, पण ते अशा प्रकारे पाडलेत. आता बघू काय होतंय. तरी आता ना खूप कुरकुरीत तसा आवाज येतो आणि एकूण एक दाणा ना छान असा कडक झालाय बघा. असा मोडतो सुद्धा येतो. एक सेकंड. मला झूम करून दाखवतो. बघा अशा प्रकारे ना तो मोडतो सुद्धा आहे. खूप छान कुरकुरीत सुद्धा झालाय. पण प्रॉब्लेम असा आहे, की मला ChatGPTनी सांगितलं, की ह्याला कमीत कमी 4 दिवस छान वाळवावं लागतं. तर म्हणून मग मी ह्याला 4 दिवस अजून आजचा दुसरा दिवस आहे. काल केले होते मी सांडगे आणि तो पूर्ण वेळ आणि आताचा पूर्ण वेळ. म्हणजे तो पूर्ण दिवस तरी 5 एक तास ऊन त्याला कडकडीत मिळतं. कडकडीत म्हणजे कडकडीत. आता तुम्हाला माहिती आहे मी फ्लॅट सिस्टममध्ये राहतो. सो मग 22 फ्लोअरवरती माझी म्हणजे आमच्या इथे एक गच्ची आहे. रेफ्यूज एरिया आपण ज्याला म्हणतो. तर त्याच्यामध्ये मी तिकडे ह्याला सुकवतो. माझा विचार ना पापड करायचा सुद्धा आहे. पापड कशाप्रकारे करायचे? कारण काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे, माझ्या सोसायटीमध्ये एकतर ती चावी लॉक असते, तर ते सारखं कोणाचं तरी दार ठोकायला आम्हाला आवडत नाही. मग म्हटलं लॉक्ड असते, तर मग सारखं कोणाचं तरी ते दार ठोका, मग त्यांच्याकडनं चावी घ्या. एकतर आपण मध्ये-मध्ये चेक करायचं आणि पापडचा कसा इश्यू असतो, की ते पातळ असल्याने ना पटकन हवेतून उडू शकतात. तर म्हणून मग मी यंदा सांडगे केले, पापड नाही केले. पापडचा विचार करू आपण घरीच वाळवू पापड करताना सुद्धा आणि छान असे सांडगे झालेत. तुमच्याकडे कशी पद्धत आहे सांडग्यांची मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी थोडेसे लसूणी फ्लेवर म्हणजे लसूण वगैरे ह्यामध्ये मी घातलाय. त्याच्यानंतर खूप छान लाल तिखट घातलेलं आहे. त्याच्याने सांडग्याची भाजी पण ची रेसिपी मी तुमच्या सर्वांसोबत पण लवकरच शेअर. तर पहिला विचार केलेला की सांडग्याच्या भाजीची रेसिपी नंतर शेअर करेन. पण म्हटलं की नको, सांडगे ह्याच्यात शेअर केलेच आहेत. तर ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करूया. तर खूप साध्या पद्धतीने बनवली पण सांडगे सांगू एक नंबर झाले आहेत. छान लागतात टेस्टला सुद्धा. मला तर आवडले. तर काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं आणि काय करायचं आता हे मी 3 जणांसाठी करत होतो म्हणून एकच वाटीचं प्रमाण घेतलं होतं. त्या एका वाटीच्या प्रमाणामध्ये तरी 3 जणं छान खाऊ शकतात. कारण ते नंतर शिजले ना की फुलतातही छान. पण मी तुम्हाला एक ॲडवाईस देईन चांगलं असं, की टोपामध्ये करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट कुकरमध्येच करा. जेणेकरून ते शिजतील सुद्धा छान. कारण टोपामध्ये केलं की त्याला ना खूप वेळ लागतो शिजायला. कमीत कमी 20 एक मिनिटं तुम्हाला त्यांना असंच ठेवावं लागतं. बराच वेळ लागतो सांडग्यांना शिजायला. मग कुकरमध्ये तुम्ही लेस देन 3 शिट्ट्या काढलास ना तरी तुम्हाला खूप आहेत. तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला सेम करायची आहे. फक्त तुम्हाला कुकरमध्ये करायचं आहे. ओके. एवढंच तुम्ही लक्षात ठेवून मी टोपातही करू शकता, पण जरासा वेळ जास्त लागतो एवढाच फरक आहे. तर सर्वप्रथम मी काय केलं, पहिलं सांडगे तेलामध्ये थोडेसे असे तळून घेतले. थोडेसे असे त्याला तुम्ही ड्राय रोस्ट नाही करायचे, थोडंसं तेलामध्ये तुम्हाला ते परतायचे आहेत. तर परतले त्यांचा थोडासा रंग चेंज झाला, थोडासा डार्क झाल्यावरती ते मी काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये थोडंसं जिरं, मोहरी
आणि तेलामध्ये ना नेहमी असा रंग घालायचा म्हणतो सॉरी तेलामध्ये ना नेहमी मसाला घालायचा जेणेकरून रंग छान येतो. त्याच्यानंतर तिथे एक मी वाटण तयार केलं होतं. कच्चंच वाटण होतं. फक्त भाजलेलं खोबरं मी त्यामध्ये सुकं खोबरं घातलं, आलं, लसूण, त्याच्यानंतर थोडंसं त्यामध्ये मी जिरं, हिंग घातलं होतं वाटणात. त्याच्यानंतर मग आपण त्यात कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर एवढं सगळ्याचं आपल्याला वाटण करायचं आहे आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचं आणि ते मग तेलामध्ये टाकायचं आणि ह्याला पूर्ण छान असं मस्त मिक्स करायचं. ओके आणि वाटणाला छान शिजू द्यायचं. वाटण छान शिजलं ना, की भाजी पण खूप छान होते. बघा छान दाणेदार आणि मस्त दिसतंय वाटण. तुम्ही ह्याच्यात आहे ना कांदासुद्धा फोडणीला घालू शकता. कांदा घातलात ना फोडणीला तरीसुद्धा भाजी खूप छान होते. त्याच्यानंतर मी ह्याला आता छान शिजवून घेतलं आणि आपले हे जे सांडगे आहेत, ते सांडगे यामध्ये घातले. पूर्ण त्यामध्ये ते मिक्स केले आणि भरघोस असं गरम पाणी किंवा साधं पाणी तुमचं जसं असेल अवेलेबल, तशा प्रकारे त्यामध्ये घालायचं आणि छान अशी मस्त उकळी काढून त्यांना मऊसूत शिजेपर्यंत ठेवून द्यायचं. म्हणजे ते छान शिजतात. मी टोपामध्ये तरी मला बराच वेळ गेला. अगदी 20 एक मिनिटं गेली मला त्यांना शिजवायला म्हणजे ते नरम होईपर्यंत. त्यापेक्षा मी म्हटलं की कुकरमध्ये केलं असतं तर पटकनसुद्धा झालं असतं आणि गॅसची सुद्धा बचत झाली असती. म्हटलं जाऊ दे फर्स्ट टाईम आहे आपण केली. पण भाजी खरंच खूप छान झाली होती. अगदी अप्रतिम लागत होती. सर्वांना भाजी आवडली. एनी टाईम जर काय बिना भाजीचा स्वयंपाक जर तुम्हाला करायचा असेल तर सांडग्याची भाजी त्याच्यात पहिल्या नंबरवर येईल माझ्यासाठी. तर ते छान अशी मस्त आपली सांडग्याची भाजी तयार झाली आहे. कोणाला तुम्ही जे व्हेजिटेरियन असतात ना, त्यांना चिकन म्हणून पण तुम्ही सांगू शकता. अशी दिसते ती एक नंबर दिसते भाजी आणि टेस्टलासुद्धा खूप छान झाली होती आणि एकदम मस्त झाली होती भाजी. त्याच्यानंतर आम्ही जेवून वगैरे घेतलं आणि मस्त अशी आमची फालुदा पार्टी आम्ही एन्जॉय केली. तर फालुद्याची रेसिपी मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, की कशाप्रकारे बनवलेलं आहे, कोणता आईस्क्रीम यूज केलं आहे वगैरे. तर छान आमची फालुदा पार्टी झाली. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशुद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.